नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपल्या गेटअपवरून तुम्हाला कळत असेल की आपण कुठे चाललो आहे। आज आपण चाललो आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी लालबागला। खूप लेट सुरुवात केली आम्ही आणि सगळे रेडी आहेत। ह्याला तर तुम्ही ओळखत असाल, लालबाग चकली। आणि हा सौरभ आणि दुसरा नमस्कार आपला मित्र शिरीष। भाई आज का कांदोली स्टेशन छोड़ देना भाई, मैं आगे बैठता हूँ। हाँ कोई रहेगा तो उतर देंगे। अरे चलेगा भाई, अगर कोई पुलिस वाला रहेगा तो हाँ उतर लेंगे भाई। आगे से चल वापस चल कर कोई वांधा नहीं, चल आ जा। अरे भाई हम लोग इधर आपण याला जाऊ, सर शेअरिंग मध्ये जाऊ सर। तर डिरेक्टली जाऊया रिक्षा पकडून। चल मित्रांनो, आपली गँग रेडी आहे दर्शन घेण्यासाठी। शेवटचं विसर्जनासाठी आपली पूर्ण गँग रेडी आहे। आणि आता आपण आहोत कांदिवली स्टेशनला, ट्रेनची वाट बघतोय। आणि आता डिरेक्टली आपण जाऊया महालक्ष्मीला आणि तिथून पुढचा प्रवास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे। आज ट्रेनसुद्धा आली आहे, सो निघूया आता डिरेक्टली आणि महालक्ष्मीला पोचून मी कॅमेरा चालू करेन। सो भेटूया मित्रांनो। क्विक अपडेट, आता भूक लागली त्यामुळे आम्ही नाश्ता करायला आलो आहे। आणि काय हॉटेलचं नाव मला माहीत नाही, काय हॉटेलचं नाव काय ड्रीम शिवसाई ढेकाला पडतात, शिवप्रसाद काहीतरी हॉटेलचं नाव आहे। महालक्ष्मीला आलो आहे आणि आता इथून आपण नाश्ता करून थेट जाऊया लालबागला। 5-10 मिनटं नाश्ता करू, कारण की आपण काहीच खाल्लेलं नाही। कालच गावावरून आलो त्यामुळे वेळच नाही मिळाला आहे मला। कुर्ता घालून तसाच रेडी होऊन थेट आलो आहे लालबागला। आणि आता थोड्याच वेळात आपण नाश्ता करून जाऊया लालबागला। आणि मित्रांनो कमेंट करून सांगा माझा मित्र कसा दिसतोय। आणि जर तुमच्या हार्ड आहे, आपल्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे, अजून काय पण याच्यात पैसे नाही। जर तुमच्या ओळखीमध्ये कोण असेल, मुलगी असेल, तर नक्की भावाला त्याच्या इंस्टाग्रामचा मी ID देतो, डायरेक्टली त्याला मेसेज करू शकता। आणखी त्याचं लग्न जमवतो आम्ही आता, त्याची आईच म्हणाली आहे लग्न जमवतो आहे। 96 कोळी मराठा आहे पोरगा। मुलगी कशी असली तरी चालेल, काही अटी नाही आहेत, काही अटी नाही आहेत। सो कोण असेल तर नक्की सजेस्ट करा। आंधळी असली तरी चालेल, कारण मी तिला उजेड दाखवणार। अरे यार, जेवण आलं आहे आपलं, नाश्ता करूया आणि निघूया। जास्त नाही खात आहे, थोडं लाईट खाऊन आम्ही निघणार आहे। आणि जे आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं ते भावासाठी नक्की बघा आणि कमेंट करा। मित्रांनो आता आला आहे इकडे परळचा राजा, परळचा लंबोदर, परळचा राजा नाही, परळचा लंबोदर आला आहे। आपण हळूहळू आता पुढे जाऊया मित्रांसोबत।
तर मित्रांनो आता ना इकडे लालबागला आपले मनसेचे नेते बाळा नांदगावकर सुद्धा इकडे आले, बघू शकता इकडे या साईडला. आणि इकडे माटुंग्याच्या आराध्याचं सुद्धा आगमन झालं आहे. आपल्याला विशेष सूचना, या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण साई विजन नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये या साई विजनचे सर्व प्रोग्राम सत्ता मोमेंट व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून करण्यात येते. याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद गोविंद उभे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमला लाख लाख धन्यवाद. पुढच्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण समितीतर्फे गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी आराध्य प्रणोत्सव मंडळ महाराष्ट्राचा आराध्य बोला विघ्ने सारी हरायला, बोला ही शान कोणाचे, बोला ही शान कोणाचे, ही गर्दी कोणाची, बोला ही गर्दी कोणाची. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळाचे हे 34वे वर्ष. 1991 सालापासून या मंडळाने अथक परिश्रम घेतले व पारंपरिक वेगवेगळे देखावे जोपासले आहेत. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. सर्व पदाधिकारी महाराष्ट्रासाठी ज्याच्यापासून लोककलांचा मार्ग आहे त्याचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. काही फुटेज मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते तुम्ही बोर्ड मारून घ्या. धन्यवाद धन्यवाद. 3 वेळा पुष्पवृष्टी होईल. शॉप बिल्डिंगच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतर्फे तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. 10 दिवस अथक प्रयत्न करून हे मंडळ वारसा जोपासतं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक. तर मित्रांनो, आता आपल्या समोर आहे मुंबईचा लंबोदर आणि त्याच्या मागे सुद्धा एक घोड गणपती आहे. अशा बऱ्याचशा गणपतीचं आता आगमन होत आहे हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने. तर आपण हळूहळू ही दृश्य टिपण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यापर्यंत गणपती विसर्जन पोहोचवण्या. आपल्या मंडळाने सर्व भाविकांना अनेक पारंपरिक असे वेगवेगळे आम्हाला देखावे सादर केले. त्याबद्दल या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशगल्ली यांचे मनपूर्वक अभिनंदन. मुख्यत्वे करून 1998 सालापासून मंडळाने आपलं वेगळं पण जपलं आहे. मीनाक्षी मंदिर, तीर्थक्षेत्र पासून रायगडापर्यंत
ते हवाई महल, सूर्य मंदिर, अक्षरधाम मंदिर, सुवर्ण मंदिरापासून किल्ले अभिनंदन अभिनंदन. अरे घाई नका करू, आपण लालबागच्या उंबरठ्यावर आहोत. आपल्या गणरायाचा मान आहे हा. सगळ्यांनी संयम ठेवा. आतिषबाजी. बोला गणपती बाप्पा. जॉब बिल्डिंग तर्फे आपल्या गणरायाचा बहुमान केला जातोय. अरे अशी असते राजाची शान, आमच्या मुंबईच्या राजाची शान. डोळे दिपवून टाकणारा आज हा सोहळा सगळ्यांना पाहायला मिळतोय. सगळ्यांनी एकदा हात जोडायचे, मोबाईल नंतर पहिले हात जोडा सगळ्यांनी. तुम्हाला हे माहितीये का, आपण आला 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 हे शॉप बिल्डिंग बोलतो, हे हिंदी वाक्य मुंबईच्या राजापासून सुरू झालं होतं.
हालत टाईट झाली आहे. काय म्हणशील? सण आहे आपला. तर पुढे काय? जाऊ दे मग, जाऊ दे. गर्दी होते, व्हायलाच पाहिजे. गर्दी होते, व्हायलाच पाहिजे. लोक येतात, द्यायलाच पाहिजे. बाप्पा वर्षात एकदाच आपल्याला दर्शन देतात. गणपती बाप्पा मोरया. पाणी प्यायला आपण आणि आता निघालो पुढे आणि रंगारी बदकचा गणपती आता आपल्या पुढे आहे. तर थोडं डान्स वगैरे करूया जरा आणि पुढे जाऊया. मित्रांनो आहे आपला रंगारी बदकचा असा गणपती. दर्शन घ्या. लालबागच्या राजाचे आगमन झालं तेव्हा नाचून वगैरे झालेलं आहे सगळं. एक ब्रेक घेतला आपण आणि आता आपण चाललो आहोत पुढे चिंतामणीला. आणि अशी काही हालत झाली आमची गुलालामुळे. आणि हे अजून 2 जण वाढली आहेत तुमच्या एरियामध्ये राहणारे. अजून 2-3 मित्र अजून आले आहेत आपल्याकडे. आणि आता आपण चाललेलो आहोत चिंतामणीला.
तिकडे थोडंसं सेलिब्रेशन होईल, ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आपण. आणि तिथून मग पुढे आपण जाऊ गिरगावला. चिंतामणीचं आगमन झालं आहे आणि आता तुम्ही बघू शकता समोर गिरगाव चौपाटीला पण पोचलो आणि गर्दी बघा किती आहे. एक लाईन पूर्ण बंद केली आहे, ही गर्दीच तितकी आहे. खूप हालत खराब आहे. काय बोलशील मित्र? काय बोलण्याची ताकद नाही. तू काय बोलशील मित्र? कसं वाटतंय? मला तर मजा येते. माझा तर कार्डिओ झाला. कार्डिओ झाला? किती स्टेप चाललास? मुंबई सेंट्रल पासून ते इथपर्यंत चाललो. तरी किती स्टेप चालला? 20,000 स्टेप्स. म्हणजे झालं आजचं कार्डिओ कोटा कंप्लीट झाला. चालेल, चला आता आपण जाऊया. गाडी चालू एक एक करून सगळे गणपती आपले चालले आहेत आणि काळोखामुळे काही जास्त दिसणार नाही. तर आपला हा परळचा राजा चालला आहे आता, तुम्हाला दिसेल. मित्रांनो, हळूहळू आपण थोडं पाण्यात जातो आहे, म्हणजे थोडं क्लोज दृश्य घेण्यासाठी आपण चाललो आहे पाण्यात. आणि खूप सारे गणपती दिसत आहेत आपल्याला, त्यांना हळूहळू घेऊन जाण्यात येतं आहे. आपण थोडं जाऊन थोडी दृश्य टिपण्याचा प्रयत्न करूया. बरेचसे गणपती दिसत आहेत. छान मित्र, हे इथून पूर्ण आपल्याला ब्लर दिसतंय, काहीच दिसत नाही. मला वाटतं आजचा हा व्हिडिओ इकडेच संपवला पाहिजे आपण, कारण की लेंथ खूप जास्त होईल व्हिडिओची आणि एक एक करून गणपती येत आहेत. गर्दी खूप आहे, इतकं दिसणार नाही, पण जितकं जमलं तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लालबागचा राजा आणि पण आपल्याला खेतवाडीचे गणपती आणि बाकीचे काही आपल्याला टिपता नाही आले त्यांचे दृश्य. मला वाटतं आपण हा व्हिडिओ इकडेच एंड करावा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तू पहिल्यांदा आलास आमच्यासोबत गणपती विसर्जन करायला, कसं वाटलं तुला? मला छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं इकडे गिरगाव चौपाटीला वातावरणच पूर्ण चेंज झालेलं असतं. म्हणजे गणपती इतके मोठे मोठे येतात, ते बघणं. हो गया बाय, विसर्जन भी हो गया बाप्पा. हां, तू टॉपिकपासून भटकलास, काहीतरी बोलत असतो. नाही, तेच आता तू इकडे कॅमेरा दाखव.
बघ दाखवला मी. यावरून आपला सण किती चांगला साजरा होतो. हो चांगला तो होतोच साजरा. तू काय म्हणशील शिरीष? तू पण आलास फर्स्ट टाइम. हा खूप मजा आली. काहीतरी म्हण आपले वाईट audience ला वाटतंय काहीतरी. वाईट वाटतंय बाहेर बाप्पा जात आहेत, पण पुढच्या वर्षी येतील जरा लवकरच. जरा मोठ्याने म्हण ना जरा. पुढच्या वर्षी लवकरच येतील बाप्पा. तोपर्यंत आणि मित्रा तू काय म्हणशील? खूप छान वाटतं मला. खूप छान वाटलं. बस एवढंच. छान म्हणजे त्याचं छान, खूपच छान. पुढच्या वर्षीसाठी आम्हाला पॉझिटिव्हिटी देऊन बाप्पा आपल्या गावी गेलो. लोकांनी नाही रे, म्हणून त्याच्यानंतर